श्री ब्रह्मचैतन्यमूर्ती श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी. अभिमान इथे सोडावा आणि त्याच्या बदली देवाची कृपा घेऊन जावी. जयाचा जन्म नामार्थ झाला, जयाने जन्मवास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा महाराज सांगतात, नाम सदा बोलावे, गावे भावे जनांसी सांगावे. हाची सुबोध गुरूंचा, नामा परतेन सत्य मानावे. नामात रंगुनिया व्यवहारी, सर्व भोग सेवावे. हाची सुबोध गुरूंचा, भोगा संगे कुठे न गुंतावे. आनंदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे. हाची सुबोध गुरूचा, अनुसंधाना कधी न चुकवावे. महाराज म्हणतात की नाम सदा तुमच्या तोंडात हवं, सगळ्यांना नाम घ्यायला सांगावं व नामासारखंच सत्य मानावं. नामातच सदा रंगून जावं. व्यवहारी सर्व भोग सेवावे, आणि व्यवहारात सर्व भोग आहे ते नामात राहूनच सेवन करावे. गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे. हाची सुबोध गुरूंचा, भक्तीने रघुपतीस कळवावे. स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे. हाची सुबोध गुरूंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे. माझा राम सखा, मी रामाचा दास, नित्य बोलावे. हाची सुबोध गुरूंचा, रामापाशी अनन्य वागावे. महाराज म्हणतात सदा गोड बोलावं, सर्वांना नम्रपणाने आपण लोकात प्रिय व्हावं व भक्तीने आपल्या रामाला आळवावं. आपलं जे हृदय आहे, जे स्व अंतर आहे ते शुद्ध असावं. त्यात कधी कपट द्वेष येऊ नये. आणि मन कोणाचे कधी न दुखवावे. ते म्हणतात कधी कुणाचं मन तुम्ही दुखवू नका. माझा रामच सखा आहे आणि मी रामाचा दास आहे असंच नित्य बोलावं आणि रामापाशी तसंच वागावं. रामच माझा प्रिय, रामच माझं सर्वस्व आणि रामच माझा सखा, अशा रीतीने आपण जगात वागत राहावं व रामनाम सदा जपत जावं. रामनाम जपल्याने सर्व मनातील वाईट आचरण जे आहे, वाईट विचार जे आहेत ते नाहीसे होतात व आपलं मन, अंतःकरण सुखी होतं. महाराज म्हणतात की आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा. हाची सुबोध गुरूंचा, खेळा ऐसा प्रपंच मानावा. दाता राम सुखाचा, संसारा मान तू प्रभू सेवा. हाची सुबोध गुरूंचा, संतोषा सर्वदा मनी ठेवा. स्वार्थ करा साधारे, नित्य तुम्ही नाम गायनी जागा. हाची सुबोध गुरूंचा, भीषण मी पण जाळोनिया जगी वागा. ते म्हणतात जगात वागताना आचाराने संयमाने वागावे, नीती धर्म पाळावे व खेळासारखाच प्रपंचही मानावा. रामाच्या नावातच सुख आहे आणि संसार हा रामाचीच सेवा आहे असं म्हणून तू करत राहा आणि सदा मनात समाधान ठेव. स्वार्थ खरा साधारे, नित्य तुम्ही नाम गायनी जगा. तुम्ही सदा नामगायन, नामकाचंच कीर्तन करत राहिलात तर हाच खरा स्वार्थ राहील आणि तुमचा मीपण जाळून टाका, स्वयं अहंकार जाळून टाका. मीपणा स्वपणा जाळून जगात नेहमी चांगल्या रीतीने वागा. अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जातो सुखाशेने. हाची सुबोध गुरूंचा, मारावा तो समूळ नावाने. राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान. हाची सुबोध गुरूंचा, भंगावे ना कदा समाधान. प्रेमात राम रमतो, प्रेमाला ना मोल ना जगा माझी. हाची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. ते म्हणतात सगळ्यात शत्रू कुठला मोठा असेल तर अभिमान, अहंकार. आणि त्याच्यामुळेच आपल्या मनातील अभिमानामुळेच आपल्या जीवनातील सुख नाश होतं. म्हणून तो संपूर्णपणे मारूनच टाकावा. तुम्हाला राज्य मिळो किंवा तुम्ही अगदी तुमचं सगळं धन जावो, तुम्ही कुठल्याही परिस्थितीत राहो, तुम्ही सदा रामनाम घेऊन रामाच्याच नावामुळे तुमचं समाधान टिकून राहील. आणि राम हा नेहमी प्रेमातच रमतो. प्रेमाला ना मोल जगा. ह्या जगात प्रेमाला कुठलंच मोल नाही, ते अमूल्य आहे. आणि नेहमी गुरुरायांना नेहमी कुठली तहान असते तर प्रेमाची. म्हणून रामाचं नाव घेताना तुम्ही प्रेमानं घ्या,
चांगल्या मनाने घ्या. तुम्हाला राम नक्की पावेल आणि जगामध्ये जे खरं सुख लपलेलं आहे, खरं समाधान लपलेलं आहे, ते तुमच्यापर्यंत राम अवश्य आणेल. आणि तुम्ही फक्त मनातील जो अभिमान आहे, जो अहंकार आहे, तो मात्र तुम्ही नाहीसा करा. असं गोंदवलेकर महाराजांनी सुबोध आपल्याला सांगितलेलं आहे. सुबोध मनाचा, आपल्या मनाने कसं वागावं, कशा रीतीने राहावं, हे महाराजांनी आपल्याला ह्या जे 13 आपल्याला हे जे श्लोक दिलेले आहे त्यामधून त्यांनी ते आपल्याला सांगितलेलं आहे की आपलं जगात आचरण कसं असावं व आपण लोकांशी कसं वागावं हे महाराज सांगतात.